आपला दुसरा विषय राज्यातील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा. शिवसेना फुटली आणि आमदार अपात्रतेचा मुद्दा चर्चेला आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेसह 14 आमदार अपात्र ठरणार? आजची मोठी बातमी ही की याच बहुप्रतीक्षित अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज शेवटी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणी घेत आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. ही सुनावणी होत आहे विधान भवन मुंबईच्या सेंट्रल हॉलमध्ये. यावेळी ठाकरे गटाचे सर्व 14 तर शिंदे गटाचे 21 आमदार उपस्थित होते. या प्रकरणात एकूण 34 याचिका आहेत. त्यापैकी 2 याचिकांवर आज सुनावणी झाली. त्यातील ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे या याचिकेवर युक्तिवाद महत्त्वाचा होता. यावेळी ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेची कागदपत्रच मिळाली नाही असं सांगत शिंदे गटाने वेळ वाढवून मागितला. दोन्ही गटांना कागदपत्र एकमेकांना देण्यासाठी आणि त्यानंतर लेखी म्हणणं मांडण्यासाठी अध्यक्षांनी त्यामुळे वेळ दिला. 10 दिवसांमध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी याचिकेवर लेखी उत्तर सादर करायचे आहे. विधानसभा अध्यक्ष कार्यालय 7 दिवसात या कागदपत्रांची छाननी करेल असंही विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. कागदपत्र मिळाली नाही म्हणत वेळ वाढवून मागणाऱ्या शिंदे गटावर ठाकरे गटाने रोष व्यक्त करत हा निव्वळ वेळ काढूपणा असल्याचा आरोप सुनावणीनंतर केला आहे. आणि याच घडामोडींवर आम्ही विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. तो पाहूयात आपल्या पोल सेंटरला. आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाकडून वेळ काढूपणा होतोय हा ठाकरे गटाचा आरोप पटतो का? हा आपला आजचा प्रश्न. तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल आणि प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का, 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे. त्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना आमदारांच्या अपात्रता प्रकरणात सुनावणी घेण्याची तरतूदही आहे. अनेक वेळा इतिहासात आमदार फुटले आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांनी बंड केलंय. त्यामुळे याआधी सुद्धा विधान भवनात आमदार अपात्रतेबाबत सुनावण्या झाल्या आहेत. पण एक पूर्ण पक्षच फुटल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं विधिमंडळ सदस्यांची सुनावणी होण्याची ही पहिलीच वेळ. काय आहे नक्की अपात्रतेचा मुद्दा, त्याची एकदा उजळणी करूया या स्पेशल रिपोर्टमधून. राजकारणात भविष्याबद्दल काहीही अंदाज बांधू नये असं म्हणतात. पण तरीही 20 जून 2022 रोजी न भूतो न भविष्यती असा राजकीय भूकंप महाराष्ट्रात घडला. शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदेंसह सुरतकडे रवाना झालेल्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली गेली. पुढे बंड करून सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचलेल्या आमदारांची संख्या 40 वर पोहोचली. शिंदे गटानं ठाकरे गटाकडे उरलेले 14 आमदारच अपात्र आहेत असा युक्तिवाद केला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सरन्यायाधीशांनी काही गोष्टींवर ताशेरे ओढले, पण अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीला आज सुरुवात झाली. प्रभूच्या तर्फे एक अर्ज करण्यात आला की 16 केसेस एकत्र चालाव्यात. तर आत्ता मेहरबान स्पीकर साहेबांनी दोन्ही पक्षांना अशी ऑर्डर दिलेली की त्यांचे कागदपत्र एक्सचेंज करावेत आणि काही दिवसांनी आज नंतर ते आपल्याला पुढची तारीख देतील. पुढच्या तारखेनंतर प्रोग्राम ठरेल की ही केस कशी चालेल. अजून त्यांनी जवळजवळ 2 हप्त्याचा वेळ मागून घेतला. काहींनी 10 दिवसाचा आणखीन वेळ मागून घेतला. म्हणजे याच्यामध्ये वेळ काढूपणा प्रामुख्याने हे आजच्या याच्यामध्ये दिसून आलं. सर्वोच्च न्यायालयानं डायरेक्शन दिलेले, अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा अध्यक्षांनी करू नये अशा प्रकारची अपेक्षा आमची आहे. न्याय देतील ते अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा आहे. राज्यात सत्तांतर झालं.
शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणि तिथून भाजप असा राजकीय महामार्ग धरलेल्या राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शिवसेनेच्या कोणत्या गटातील आमदार पात्र आणि कोणाचे अपात्र याचा राहुल नार्वेकर अंतिम निर्णय घेतील. यासाठी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मूळ पक्ष कोणाचा, एकनाथ शिंदे यांचा की उद्धव ठाकरे यांचा, हे सुद्धा स्पष्ट करावं लागणार आहे. कोणत्या गटाचा व्हीप अधिकृत आहे हे सुद्धा अध्यक्ष ठरवतील. सर्वोच्च न्यायालयानं भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू अधिकृत ठरतात का की शिंदे गटाकडून इतर कोणाची व्हीप म्हणून नियुक्ती केली आहे हे सुद्धा स्पष्ट होईल. आपको इतना ही आश्वासित करना चाहता हूं कि विधानसभा के जो नियम है और संविधान में दी हुई जो पूरी प्रोविजंस है उनका पालन करके ही हम उचित निर्णय लेंगे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाचे आहे असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं यापूर्वीच दिला आहे. मात्र विधिमंडळ पक्षाच्या आमदारांच्या संख्येच्या जोरावर राजकीय पक्ष कुणाचा हे ठरू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळे पुन्हा राजकीय पक्ष कुणाचा असा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहे. ब्रिटिश ज्युरिस्प्रुडन्स प्रमाणे ही कार्यपद्धती असल्यामुळे आपल्या इथे कुठेही कालमर्यादा घातली जात नाही. तसे माननीय अध्यक्षांनी सुद्धा मध्ये जाहीर केलं आहे की एक विविध कालावधीत रिझनेबल पिरियडमध्ये ते निश्चित याचा निर्णय घेतील आणि लवकरात लवकर आपल्याला एक रिझन डिसिजन मिळेल. पक्षाचे सर्वाधिक आमदार आणि खासदार आमच्या बाजूनं आहेत असं सांगत शिंदे गटानं शिवसेना पक्षावर दावा केला होता. तसंच संघटनात्मक पुरावेही दोन्ही गटाकडून सादर करण्यात आले होते. त्यामुळे राहुल नार्वेकर याबाबत काय निवाडा करतात आणि कोणाचा युक्तिवाद ग्राह्य धरतात याकडे फक्त सेनेच्याच 2 गटांचंच नाही तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं लक्ष असेल. 0 आवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. सध्या तरी हे प्रकरण जितके दिवस लांबवता येईल तितके दिवस लांबवण्याकडेच एका गटाचा कल दिसतोय असं अनेकांना वाटतंय. त्यात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर तो मान्य नसला तर संबंधित पक्ष त्या निर्णयाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो. त्यामुळे नक्की कुठला गट जास्त निश्चिंत असेल यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. या घडामोडींवर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. यूट्यूबवरून अविनाश निंबाळकर यांची प्रतिक्रिया आहे. आपला प्रश्न होता, आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाकडून वेळकाढूपणा होतोय, हा ठाकरे गटाचा आरोप पटतो का? 2024च्या विधानसभा निवडणुका झाल्यावर आमदार पात्रतेचा निकाल लागणार. यूट्यूबवरूनच सारंग गायकवाड, विधानसभा निवडणुकीपर्यंत असाच वेळकाढूपणा करणार आणि निवडणुकीत शेवटी जनताच त्यांना अपात्र करेल. यूट्यूबवरून भारत आंधळे, ठाकरे गटाने वेळ न वळता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे. यूट्यूबवरूनच सुनीलजी, 101% वेळकाढूपणा चाललाय, हे फक्त लोकशाहीवर घाला घालायचं काम चालू आहे. यूट्यूबवर अंगत सावंत फुले, शिंदे गट अपात्र होणारच, पण विधानसभेचा कालावधी संपायला 1 महिना बाकी असताना निर्णय लागणार. ट्विटरवर विवेक वलाळे, याला वेळ काढूपणा नाही, टाइमपास म्हणायला पाहिजे. सर्व कागदपत्र असूनही एवढा टाइमपास चालू आहे. ट्विटरवर दीपक मोरे, शिंदे गटाला माहिती आहे आपले आमदार अपात्र होणार आहेत म्हणून राहिलेली आमदारकी मिरवायला वेळ काढूपणा सुरू आहे. ट्विटरवरून विशाल पवार, सगळ्या गोष्टी अगोदरच ठरल्या आहेत, आता फक्त अंमलबजावणी चालू आहे, लोकशाही फक्त नावाला आहे. फेसबुकवरून सुनील शहारे, आता यांची सुनावणी जनतेकडूनच होईल, निवडणूक येऊ द्या. फेसबुकवरून तुकाराम पाटील, निवडणुका येऊ द्या, जनताच निकाल लावेल. याच विषयावर सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय ते पाहूयात. जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, आमदार अपात्रता सुनावणी शिंदे गटाकडून वेळ काढूपणा होतोय, हा ठाकरे गटाचा आरोप पटतो का? 45,000 मतं यूट्यूबवर पडले आहेत. 87% लोकांनी होय म्हटलंय, 13% लोकांनी नाही म्हटलंय.
ट्विटरवर. 85% लोकांनी होय म्हटलंय, 15% लोकांचं नाही म्हणणंय. इंस्टाग्रामवर 72% लोकांनी होय म्हटलंय, 28% लोकांचं नाही म्हणणं आहे. त्यामुळे आपण बघितलं जास्तीत जास्त लोकांना वाटतं आहे की वेळ काढूपणा होतोय. फेसबुकवर बघूया. एकूण 70 लोकांनी होय म्हटलंय, 31% लोकांनी नाही म्हटलंय. शिंदे गटाचा व्हीप अधिकृत ठरला तर आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र ठरू शकतात. पण शिंदे गटाच्या विरोधात निकाल गेला तर थेट सरकारच अस्थिर होण्याची शक्यता आहे. अर्थात अजितदादांना सरकारमध्ये घेऊन भाजपने आधीच त्याची तरतूद करून ठेवली आहे. असं असलं तरी विधानसभा अध्यक्षांचा निर्णय महत्त्वाचा आहेच. कारण राष्ट्रवादीतील फुटीच्या वादाला तोच निकष लावला जाईल. तसंच महाराष्ट्रात भविष्यात होणारी सत्तांतरं, पक्षांतरं, सगळी राजकीय समीकरणांना या निर्णयाचा आधार दिला जाईल. त्यातच सर्वोच्च न्यायालयानं तत्कालीन राज्यपालांवर जे ताशेरे ओढले त्यांचा विचार सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या डोक्यात घोळत असेलच. शिवसेना पक्षफुटीनंतर राज्यातलं मविया सरकार पडलं. भाजपने अनपेक्षितपणे एकनाथ शिंदेंना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं. त्याला 1.25 वर्ष उलटलंय. तेव्हापासून अपात्रतेची तलवार शिवसेनेच्या किमान 30 आमदारांवर थेट लटकत आहे. आता लोकसभा निवडणुकीला अवघे 6 महिने आणि जर मुदतपूर्व झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीला फक्त 1 वर्ष उरलं आहे. सुनावणी पूर्ण होणे, मग अंतिम निर्णय येणे, या सगळ्या प्रक्रियेला तेवढाच वेळ लागला तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणारी हार किंवा जीत ही आता फक्त तात्विकच उरली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.